2 वर्ष कोरोना वयवाढ देण्यात येईल, पण त्यांनी ही भरती आमची 22-23ची न करता 24मध्ये काढली। आम्हाला पोलीस भरतीमध्ये वयवाढ ही संधी पाहिजे। राज्यातील कमीत कमी हे 1.5 लाख मुलं असे आहे की त्यांचं नुकसान होऊन राहिलेलं आहे। पोलीस भरतीच्या जुन्या जाहिरातीतील पात्र विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्यावी या मागणीसाठी नागपूरच्या संविधान चौकामध्ये काल आणि आज 2 दिवस विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे। या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आता 2024मध्ये जी पोलीस भरती होणार आहे ती 2022-23च्या जाहिरातीनुसार होणार आहे, त्यामुळे 22-23ला जे विद्यार्थी पात्र होते त्यांना देखील या भरतीमध्ये संधी देण्यात यावी। नेमकं ह्या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। तुम्ही आंदोलनाला बसले आहे, नेमकं काय मागणी आहे तुमची? आंदोलनाला याच्यासाठी बसलं आहे की आम्हाला नाही का गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक आग्रहाची विनंती आहे की मुलांना नाही का 2023च्या नुसार 22-23च्या नुसार नाही का मुलांना विधानसभेमध्ये त्यांनी म्हटलं होतं की एकही मुलांवर मी अन्याय होऊ देणार नाही, तर म्हणून आम्हाला पोलीस भरतीमध्ये वयवाढ ही संधी पाहिजे। तर त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे की आम्हाला एक संधी द्यावी, हीच विनंती आहे माझी। नेमका घोळ काय झाला? नेमका हा घोळ असा झालेला आहे की ही जी भरती आहे 22-23ची भरती आहे। शासनाने आम्हाला म्हटलं होतं की 2023 31 डिसेंबरपर्यंत ज्या कोणत्या सरळ सेवा ड्युट्या निघेल शासनाच्या त्याच्यामध्ये आम्हाला तुम्हाला याच्यामध्ये वयवाढ देण्यात येईल, 2 वर्ष कोरोना वयवाढ देण्यात येईल, पण त्यांनी ही भरती आमची 22-23ची न करता 24मध्ये काढली। त्याच्यामध्ये आमचं कोणाचं 1 महिन्याने वयवाढ गेली, 1 महिन्याने 2 महिन्याने गेली, तर आता आम्ही न्याय मागायला कोणाचा? साहेबांनी म्हटलं होतं आम्हाला विधानसभा हिवाळी अधिवेशनामध्ये की मुलांचं आम्ही नुकसान होऊ देणार नाही आणि ही भरती जी आहे आम्हाला आमचे फॉर्म भरून घेण्यात यावे आणि ही भरती समोर ढकलण्यात यावी। आणि आता ही पोलीस भरती पावसाळ्यामध्ये कोणत्या बेसिसवर तुम्ही घेत आहे? आम्ही इतके 6-6 महिने महाराष्ट्रातील सगळे आमदार खासदार निवेदन दिले, त्यांना पाया पडलो, इव्हन आम्ही फडणवीस साहेबांच्या घरी 2 वेळा गेलो, त्यांनी म्हटलं की हे काम प्रोसेसमध्ये आहे, पण अजूनही करता करता आता तारीखा येऊन राहिल्या, आम्ही कोणाकडे जायचं? मर्यादेचा अडथळा किती विद्यार्थ्यांना येईल? राज्यातील कमीत कमी हे 1.5 लाख मुलं असे आहे की त्यांचं नुकसान होऊन राहिलेलं आहे आणि आम्ही त्यांना वेळोवेळी सांगितलं की सर 1.5 लाख मुलांचं नुकसान होत आहे, पण ते आम्हाला ऐकायला तयारच नाही आहे। त्याच्यामुळे काल आम्ही इथे बसलेलो आहोत आणि आमची मागणी साहेबांनी पूर्ण करायला पाहिजे। ते देवा आश्वासनच देतात की आज होईल, उद्या होईल, प्रोसेसमध्ये आहेत, आम्ही जायचं पण न्याय कुणाकडे मागायचा आम्ही? मला एक सांगा, राज्यामध्ये ज्या प्रकारे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे, आता नवीन शेड्यूल आला, त्या शेड्यूलमध्ये जी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे ती कोणती आहे? त्यामध्ये तुम्हाला काय अडचण येत आहे? जी 31 डिसेंबरपर्यंत जी वयोमर्यादा मागे दिलेली होती ती आताच्या भरतीसाठी 2 महिन्या किंवा 3 महिन्याची ही मुदत वाढवून द्यावी, एक संधी म्हणून आम्हाला पोलीस भरतीत संधी देण्यात यावी, एवढीच आमची मागणी आहे। आणखी काही विद्यार्थी आपण त्यांना विचारूया। मला एक सांग, वयोमर्यादा वाढवून द्यावी ही तुमची मागणी आहे प्रमुख, वयोमर्यादेच्या नेमक्या निकषामध्ये तुम्हाला कुठे अडचण येत आहे? आम्हाला नेमकी संधी हवी आहे। मागच्या ह्याच्यात आपल्याला वयोमर्यादा ओलांडली होती ज्या GR नुसार, तर आता ही संधी हवी, याकरता आमचा हा आंदोलन चालू आहे। निकष हाच हवा आम्हाला। पण मागच्या वर्षी जी भरती झाली तेव्हा तुम्हाला संधी मिळाली असेल? नाही, पण ही शासनाच्या नियमानुसार त्यांनी म्हटलं होतं की पहिले म्हणजे 22-23च्या GR आमचं वय बसतात, 2022मध्ये माझं वय 33 होतं, ऑलरेडी माझं बसत असताना तुम्ही ही भरती 24मध्ये का बरं काढली? ते काढली आम्हाला चान्स द्यायला पाहिजे ना। आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा केला, काल आम्ही आंदोलन केलं, साहेबांना सांगितलं, पण ते ऐकायला तयारच नाही कोणी, तर आम्ही आता न्याय मागायचा कोणाकडे? ही आमची मागणी त्यांनी। तुमचं उदाहरण सांगा की तुम्हाला नेमकं वयामध्ये कसं अडचण येत आहे? आमची अडचण वगैरे म्हणजे अशी की तुमचं स्वतःचं वैयक्तिक उदाहरण सांगा की 22-23 जेव्हा जाहिरात निघाली तेव्हा तुमचं वय किती होतं आणि आता 24मध्ये भरती घेत आहे तर वय किती होणार? 2022-23 सॉरी याच्या अगोदरची भरती झाली होती त्यावेळेस माझं वय होतं 32, ठीक आहे, आणि आता 1 वर्ष वाढून दिलं, झालं 33, आणि मग एकदम 24मध्ये त्यांनी जाहिरात काढली। मी मागच्या वर्षी 2 मार्कांनी कटलो, ठीक आहे, माझ्या काही पर्सनल प्रॉब्लेम असल्यामुळे माझं नाही फिजिकल बसलं, पण जेणेकरून माझी यावर्षी इच्छा आहे की मी यावर्षी कॉन्फिडन्स आहे मला की यावर्षी मी लागेन म्हणजे लागेन, ही माझी इच्छा असल्यामुळे मी तुम्हाला एक ते शासनाला आम्ही संधी मागत आहोत। मीच नाही, महाराष्ट्रातील कमीत कमी 1.5 लाख मुलं ही मागणी करत आहे, पण आमचं कोणीच ऐकायला तयार नाही आहे। तर मागच्या वर्षी तुम्हाला एक वाढीव संधी मिळाली होती का? ती वयोमर्यादा वाढ करूनच संधी दिली होती? हो, शासनाने एक संधी दिली होती, पण त्यांनी मग अजून 2022मध्ये अजून एक संधी दिली, मग त्यांनी असं JR वाढून दिला, 1 वर्ष न करता 2 वर्ष वयवाढ दिली आणि 2023 31 डिसेंबरपर्यंत सगळ्या भरत्या ज्या निघेल शासकीय त्याच्यामध्ये त्यांनी वयवाढ करून दिली होती। एक्साईज पोलीसमध्ये यांनी 38 वयापर्यंत वयवाढ दिली, ते पण पोलीस आहे, आम्ही पण पोलीसच आणि हे पण पोलीस आहे, मग तुम्ही हा GRमध्ये 3-4 महिने जर वाढून दिलं तर आम्ही सगळे वयामध्ये बसतो, आमचं असं म्हणणं आहे शासनाला। आणि गृहमंत्री साहेबांना तर अजून खूप कळकळीची आहे की साहेब आम्हाला एक संधी द्या, आम्ही इतर राज्य आणि बाकी राज्यांनी 2 वर्ष
5 वर्ष, राजस्थानने दिले 4 वर्ष, सगळ्या राज्यांनी 3-3, 4-4 वर्ष वयवाढ दिलेली आहे. पण तुम्ही का बरं देत नाही? केंद्र शासनाने 3 वर्ष दिली आहे वयवाढ, मग आम्हाला राज्य सरकार द्यायला काय हरकत आहे? तर आपण बघू शकतो की हे जे पोलीस भरतीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की एक शेवटली संधी मिळायला पाहिजे. कोविड काळामध्ये भरती प्रक्रिया रेंगाळली, त्यामुळे जुन्या भरती प्रक्रिया ही मागच्या वर्षी घेण्यात आली. 2022-23ची भरती प्रक्रिया होती ती आता 2024मध्ये घेण्यात येत आहे. त्यामुळे साधारण 2 वर्षाची मध्ये गॅप पडली आणि 2 वर्षाच्या या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं वय 2 वर्षांनी वाढल्याने ते अपात्र ठरत आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना एक शेवटली संधी म्हणून त्यांना चान्स द्यावा असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आणि विशेष करून गृहमंत्र्यांकडे त्यांची आग्रहांची विनंती आहे. आता सरकार या सगळ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचं म्हणणं किती ऐकून घेतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.